आवडतं ते मिळतं आणि जे मिळतं ते राखता येतं असं नाही. आयुष्य आपल्याला पाहिजे ते समजत देत नाही पोरी. आता ती नावाबिवावरनं चर्चा न ग, उगाच वेगळाच विषय सुरू होईल. हा तर आम्ही इथं का आलो होतो? आम्ही तुला आमच्या पोरासाठी मागणी घालायला आलोय. हे बघ, शगुन बी घेऊन आलोय. आमच्या मुलाचं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून आम्ही आमचं म्हणणं बाजूला ठेवलं आहे. आता समद त्यांच्या मर्जीनं करणार आम्ही. शेवटी ज्यांना संसार करायचा आहे त्यांची मर्जी असणं गरजेचं आहे, नाही का? काय विद्याताई, हा काय दादा? म्हणून आम्ही ठरवलं आहे की समध्या गोष्टी आम्ही आमच्या पोराच्या मनाप्रमाणे करणार. त्यांच्या पसंतीची मुलगीच आमच्या घरात सून म्हणून आणणार. भुवनेश्वरी मॅडम, अहो माझ्या कानांवर विश्वासच बसत नाहीये. मॅडम, हा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला, पण आमची पात्रता नाही तुमच्या समोर उभं राहण्याची. अहो जयदेव दादा, कसल्या पात्रतेच्या गोष्टी करतायसा तुम्ही? हा, पात्रता काय पैशावरून ठरत नाही, माणुसकी पाहिजे. आणि ऐका आमचं, आमासनी तुमची मुलगी पसंत आहे. तुम्ही फक्त राजी खुशी तुमच्या मुलीचा हात आमच्या हातात द्या, बस. बाकी आमासनी काय बी न ग. देवाच्या दयेनं समद आहे आमच्याकडं. हो बरोबर आहे, पण विद्याताई, तुम्ही फक्त तुमची पोरगी आम्हाला द्या, आम्ही तुम्हासनी जावई देतो. बाकी आमची तुमच्याकडनं काय भी अपेक्षा नाही. ये इकडे ये. अगं ये, खाणार नाही तुला, ये. घे पोरी, तुझ्या आई वडिलांशी बोलून आम्ही लग्नाची तारीख ठरवू. घे की आणि ठेव देवा पुढं. घे, लाजू नगस. शगुन थोडा आहे पण लग्नात आम्ही तुला दागिन्याने मडवू. आपल्या घराण्याला शोभेल अशी सजली पाहिजेस ना व, काय आई? हा मग सवालच नाही आहे. मी हे नाही घेऊ शकत. काय? आय एम सॉरी मॅडम. म्हणजे तुम्ही तुमच्या घरासाठी माझा विचार केला ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. त्याबद्दल थँक्यू, खरंच मनापासून थँक्यू. पण मी हे नाही स्वीकारू शकत. का स्वीकारू शकत नाही? आमची रीत आहे, होणाऱ्या सुनेला दागिन्याने मडवतो आम्ही. मी हे नाही घेऊ शकत मॅडम. तुला शगुन नगाय का आम्ही नगाय? अगं छंचे, ए छंचे, अगं तू कशा पाहिजे त्या थेरड्याला धमकी द्यायला गेलतीस? अगं तुला काही कळतं का? तो थेरडा जर का ताईला काय सांगितलं तर? मम्मी, त्याला काही बी बोलता येत नाही ग. ए, अगं पण लिहून सांगेल का नाही? मम्मी काय त्याच्यात एवढं? नसते उद्योग कराय तुला कोण सांगतं का? तू काय करतायस माझा? देवा, मी या पोरीचं काय करू देवा? काय करू? मम्मी, तू तुझं डोसकं का फोडायलास? मग काय करू? तुला डोसका फोडायचाच असेल ना तर मावशीचं फोड. त्यानं काय होणार आहे का? हे लगीन होणार नाही. अगं हे लगीन नाही झालं तर आपला फायदा नाही. म्हणजे जवर ताई हाय तवर आपल्याला या घरात थार आहे. जर ताई गेली तर आपल्याला गाशा गुंडाळावं लागल आणि ताईला मारून काय बी होणार नाही ग. मग त्या मास्तरनीला मारू.
ए चंचे, ते एवढं सोपं नाही बरं का. अधिपती तिच्या प्रेमात आहे आणि तुझी मावशी तिच्या मर्जीतली आहे. त्या मास्तनीला काय झालं का नाही तर आपली उचल बांगडी होईल, कळतंय काय? खरंच मला का नाही एकतर जीव घ्यावा नाहीतर द्यावा असं वाटायलाय. थांब जरा, आत्ता काय बी करू नकस. मग काय बघत बसू? अगं माझा जावई हिरावून घेतलाय तिनं. अगं तुझा नवरा तुझ्या नाकाखालून घेऊन गेली ती मास्तरीन. आणि आपण काय टाळकुट्यात बसायचंय? बोल ना. आपली येळ नसेल ना तोवर थोबाड बंद करून बसायचं. आणि काय आपली येळ येण्याची वाट बघायची. हा येस तर करावं लागणार आहे आता. आईनं जो तमाशा केलाय का नाही आपल्या आयुष्याचा, तोच तमाशा करायचाय मला तिच्या भविष्याचा. अधिपती माझा राजमार्ग होते या घराची मालकीण होण्यासाठी. तो मार्ग आता बंद झालाय, पण दुसरा काहीतरी मार्ग लवकरच बघावा लागल. वय चंचे, अगं तू एवढी शिकलीस. माझं शिक्षण काढू नकस. घरात भिताडाला बी कान असतात. अगं वय पर तू, अगं पर म्या तुला वकिली शिकवली ताईसाठी तू 9वी आहेस. पर मला ठाव आहे का म्या LLB हाय. हा तेच ते. आता हे बघ चंचे, तू काय तर तुझं डोसकं लाव बघ आणि घे तिच्याकडनं समद काढून. ही मालमत्ता, जमीन जुमला, यो बंगला, ही समधी संपत्ती, हे समद तुझं झालं पाहिजे चंचे. समद काढून घे, तुझ्या नावावर कर. लगीन करून जर हे समद मिळत नसेल का नाही तर दुसऱ्या मार्गाने मिळवावं लागेल. मी बी तोच विचार करायले मम्मी. आत्ता थोडं थंड घे, कळलं? कळलं. बोल की, कशाला नाही म्हणलेस तू? शगुन की आम्ही? दोन्ही. काय? मला माफ करा मॅडम, मला तुमचा अपमान करायचा नाहीये, पण मला लग्न करायचं नाही. आता करायचं नाही? आत्ताही नाही आणि कधीच करायचं नाही. असं बोलू नगस पोरी. वास्तू कधी बी तसाच तू बोलतीय. आजी खरंच सांगते, माझ्या लग्नाचं जे काही झालं. पोरी अगं, एक डाव खेळ खंडोबा झाला ना तर पुन्हा होत नसतो. मी तर असं म्हणन, देवाजीच्या मनातच असल तुझं आणि अधिपतीचं जुळावं म्हणताना तुझं लगीन मोडलं. कारण देवाजीनं जिथं गाठ बांधलेली असतं ना तिथंच होतं समद, तिथंच जुळतं. आणि तुझी आणि अधिपतीची गाठ बांधली आहे बघ देवाजीनं. आजी प्लीज, तुम्ही असं नका ना बोलू. तुम्ही वयाने मोठ्या आहात, तुमचा शब्द राखायला मला जरूर आवडलं असतं. पण हे होणार नाही. काय होणार नाही? मी आणि अधिपती, हे शक्य नाहीये मॅडम. म्हणजे मॅडम, अधिपती खूप चांगले आहेत माणूस म्हणून. त्यांचे माझ्यावर खूप उपकार आहेत. त्यांच्यासारखा लाख मोलाचा माणूस मी आजवर पाहिलेला नाहीये मॅडम, खरंच. आणि ते माझे खूप चांगले मित्र आहेत आणि आयुष्यभर राहतील. पण नवरा म्हणून मी त्यांचा विचार आजपर्यंत कधीही केला नाही. मग आता करून बघ. नाही मॅडम, नाही जमणार मला हे. का नाही जमणार? एक तर मला कधीच लग्न करायचं नाहीये, हे माझं ठरलंय मॅडम. आणि जर कधी काळी केलंच तर अधिपतींची नाही करू शकत मी लग्न. का? अधिपतीनं काय झालंय? नाही, त्यांना काही नाही झालंय. खूप चांगले आहेत ते. एकदा तू त्यांना चांगलं म्हणते, एकदा त्यांना नाही म्हणते. चांगल्या माणसाला नाही म्हणण्याचं कारण तरी काय आहे? मॅडम, त्यांचा दोष नाहीये, माझा प्रॉब्लेम आहे. हा, ते बरोबर आहे. प्रॉब्लेम तुझाच आहे, पण तो काय आहे ते आम्हासनी कळू दे तरी. मॅडम प्लीज, आपण हा विषय वाढवला नाही तर चालणार नाही का? नाही चालणार. आम्हासनी कळलंच पाहिजे, आमच्या सोन्यासारख्या पोराला तू नाही का म्हणतेस? हा, कारण
बोल 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 ना. कारण मॅडम, मी माझ्यापेक्षा कमी शिकलेल्या माणसाशी आयुष्यात कधीही काहीही झालं तरी लग्न करू शकत नाही. मॅडम, तुम्हाला खरं सांगू का, माझं लहानपणापासून एक स्वप्न आहे. माझा नवरा माझ्यापेक्षा जास्त शिकलेला असावा, त्याला माझ्यापेक्षा जास्त शिक्षणाची आस्था असावी, त्याचा व्यासंग असावा, त्याला ज्ञानाची कास असावी. माझं स्वप्न आहे हे मॅडम. तो गरीब असो वा श्रीमंत, कसाही असो, पण शिक्षण माझ्यासाठी फार महत्वाचं आहे मॅडम. आणि कमी शिकलेल्या माणसाबद्दल माझ्या मनात कितीही आदर असला ना मॅडम, तरी मी त्याचा जोडीदार म्हणून विचार कधीच नाही करू शकत. नाही रे, नाही नाही नाही, असं डोळे बंद करून जे दिसते ते काय खरं नसते. डोळे आणि कान उघडे ठेवून जे आपल्याला दिसते आणि जे ऐकू येते ना ते खरं असते रे बाबा. सरकारचा विचार करू नका तुम्ही. तुला माहित नाही बाबा, असल्या अडग्या आहेत का नाही मास्तरीन बाई या बाबतीत. आता त्या कमलचं एवढं सगळं ओके आहे काय, पण तरी त्याला नाही म्हणतात का? कारण त्या स्वभाव. आम्हाला नाही म्हणतात का? कारण आमच्याकडे शिक्षण नाही. माझी फक्त एवढीच इच्छा आहे, तिथं आई साहेबांच्या डोसक्याची शीर उठू नये बास. आणि तिथं काय आडा व्हायला नको, नाहीतर ह्या दोघींमध्ये आडावा इस्तू जाणार नाही. आमचं लाईफ म्हणजे बरबाद. असं काही नाही होणार अधिपती, तुम्ही टेन्शन घेऊ नका. अंबाबाई, तुझ्याकडे एवढीच प्रार्थना आहे बाई. मास्तरीन बाई आम्हाला नाही म्हणल्या चालतंय, पण आई साहेब आणि मास्तरीन बाई मध्ये काय राडा करू नको तिथं. हा, तू आमच्या पोराला नाकारतेस. सूर्यवंशी घराण्याच्या एकुलत्या एक वारसाला तू नाकारतेस. तुला कळते तरी का तू कशाला नाही म्हणतेस ती? हा, भाग्याला नाही म्हणतेस तू. आणि भाग्य पुन्हा पुन्हा दरवाजावर खटखट करत नाही. तू नाही म्हणून स्वतःच्या पायावर केवढा मोठा धोंडा पाडून घेतेस. कळतंय का तुला? सॉरी मॅडम. ते तर तुला आयुष्यभर म्हणावं लागणार आहे. सॉरी सॉरी. शिक्षण नाही म्हणून काय आमचे कामधंदे बंद पडले नाहीत. हा, आमच्या फॅक्टरीमध्ये तुझ्यापेक्षा डबल टिबल शिकलेली लोक हुजरेगिरी करतात. आम्ही गेलो की उठून खुर्ची देतात. हा का, तर आमच्याकडे पैसा आहे म्हणून असल. पण त्याहीपेक्षा तो पैसा कमवायची अक्कल आहे आमच्याकडं. म्हणून आम्ही अधिपतीनं शिकू दिलं नाही. का? त्यांना शिकायचं होतं, पण आम्हाला गरज वाटली नाही. त्यांना कुठं चाकरी करायला पाठवायचं नव्हतं आम्हाला. आज त्यांच्या पदरात 700-800 नोकर चाकर आहेत. का? त्यांच्या डोसक्यामुळं. फायदा तोटा बघायला आम्हाला गणित नाही करावं लागत, अंदाज करावा लागतो, अंदाज. आणि आजवर तो बरोबर निघालाय. भुवनेश्वरी मॅडम, तुम्ही चिडू नका ना प्लीज. तेच शिकवलं काय तुम्ही तुमच्या पोरीला? हा, मॅडम प्लीज रागवू नका. रागवलो नाही आम्ही, रागवलो नाही. दया येऊ लागली आम्हासनी हिच्या बुद्धीची. काय शिक्षण शिक्षण करतेस ग सारखं? अहो, तुमची पोरगी जे करते ना त्याला दैव देतं पण कर्म नेतं असं म्हणतात. अधिपती सारखा गुणी माणूस ती नाकारते. त्याचं कारण काय? तर शिक्षण. हिच्या मूर्खपणावर आम्ही हसायचं का रडायचं तेच कळना आम्हाला. 5 डिग्र्या घेतलेला माणूस तुला मिळाला, पण माणूस म्हणून त्याची लायकी नसल तर काय करशील ग तू? कमी शिकलेल्या माणसाला तुला मित्र करायला काय प्रॉब्लेम नाही, पण नवरा करायला प्रॉब्लेम आहे वय? नाही नाही मॅडम, अधिपतींचा काहीच दोष नाहीये. हे माझं ठरलंय. मला शिक्षण महत्वाचं आहे हो. आणि अधिपती शिकलेले नाहीत हा एक भाग झाला, पण त्यांना शिक्षणाबद्दल जराही आस्था नाहीये मॅडम. ह्याचा मला जास्त त्रास होतो. तुला काय वाटतं माणूस शिकला की त्याचे हात आभाळाला टेकतात होय?
सगळ्या जगाची अक्कल त्याला येते आ असं नसतं पोरी. कुणी शिकलेला माणूस शिक्षणाच्या जोरावर अहंकार करत असल तर समजून जावं तो सगळ्यात मोठा अडाणी आहे. शिकला सवरलेला नाही, शिक्षण नाही त्याच्या डोक्यात. आपण शिकलो आहोत ही गुरमी हवी झालेली आहे. त्याला हा अंदाजच नाही की समध्या जगाच्या ज्ञानामध्ये त्याची हिस्सेदारी कणभर सुद्धा नाही. तुला एक सांगू, तो शिकलेला असतो की नाही ज्ञानी, तो माणूस नेहमी विनम्र असतो. पण तुझ्याकडे विवेक नाही, अहंकार आहे पोरी. आणि त्या अहंकारात तू एवढी आंधळी झाली आहेस का चांगलं वाईट दिसना झालंय तुला. मॅडम मला माफ करा, तुम्ही काय म्हणताय ते मला कळतंय. जो शिकलेला असतो तो खूप विनम्र असतो, हे बरोबर आहे तुमचं. पण मॅडम मला गर्व नाहीये माझ्या शिक्षणाचा, कारण मी खूप शिकले नाहीये हे माहितीये मला. पण मॅडम हे बघा, कुणाचं गाण्यावर प्रेम असतं, कुणाचं देवावर प्रेम असतं, तसं माझं शिक्षणावर प्रेम आहे. आणि माझा जोडीदार शिक्षणाला रिस्पेक्ट करणारा असावा एवढी माफक अपेक्षा मी आयुष्याकडून ठेवूच शकते ना मॅडम. माझं काही चुकत असेल तर प्लीज मला रागवू नका. तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे, पण तुम्हाला वाटतं तसं मला माझ्या शिक्षणाचा गर्व नाहीये मॅडम. मी म्हटलं तसं अधिपती खूप चांगले आहेत, बुद्धिमान आहेत. ते जर शिकले असते ना तर त्यांनी खरंच काहीतरी चांगलं केलं असतं, मला अगदी माहिती आहे. पण ते शिकलेही नाहीत आणि त्यांना शिक्षणाबद्दल जराही आस्था नाही. अशा माणसाशी कनेक्ट करणं मला शक्य नाहीये मॅडम. कसं आहे ना मॅडम, आमच्या घरी लक्ष्मी बेताचीच आहे, पण ती आमची गरजच नाहीये. आमच्याकडे जे आहे त्यात आम्ही खूप सुखी आहोत, कारण आम्हाला सरस्वतीनं संपन्न केलंय. आमच्या घरी पूजा होते पण सरस्वतीची. असं होय, मग आपण आपल्या घरी आणू की सरस्वती, तू कर तिची पूजा. आई बर मग तोडगा आहे की, तुला असं वाटतंय ना, मग आमचा अधिपती शिकल की. आहे जिव्हाणार नाही ते बोलायचं नाही. आता तर आमचं मत अजून ठाम झालंय. अधिपती शिकणार नाहीत म्हणजे नाहीत. गरजच काय त्यांना शिकायची. आणि आता तर आमची खात्रीच पटली, शिकून माणसाचं हे होणार असेल तर नकोच ते शिक्षण. भुवनेश्वरी मॅडम, तुमचा मुद्दा तुमच्या परीने बरोबर आहे, पण ते बरोबरच आहेत. आम्ही इथं आलोय ते आमच्या पोराचं मन राखण्यासाठी. आता आम्ही तुला एकदा शेवटचं विचारतोय, तू आमच्या पोराबरोबर लग्न करायला तयार आहेस का नाही? मला माफ करा मॅडम. पुढं काय बोलू नकास. हे बघा, आपण जरा सामोपचाराने बोलू ना. भुवनेश्वरी मॅडम ऐका ना, तुम्ही बसा ना. नाही विद्याताई, आमचा शगुन नाकारलाय तुमच्या पोरीनं. ऐका ना, तुम्ही चिडू नका ना. आम्ही नाही, तिचं नशीब रागावलंय तिच्यावरती. न तर तिच्या हातनं हा मूर्खपणा घडलाच नसता. मॅडम प्लीज जरा चिडू नका प्लीज. आता काय बोलायचं नाही. जे करायचं ते आम्ही करू. तुला एकच सांगतो, तू जरी बोलली असलीस की तुला गर्व नाही, तरी तुला गर्व हाय. तुला अहंकार आहे.
आणि ध्यानात ठेव, गर्वाचं घर नेहमी खाली होतं. तुझ्या माय बापासमोर आज आम्ही तुला सांगतोय, नाही तुला गुडघ्यावर आणली तर आमचं नाव भुवनेश्वरी नाही. चला. ओ भुवनेश्वरी मॅडम, भुवनेश्वरी मॅडम, भुवनेश्वरी मॅडम, एक मिनिट ऐका ना जरा. अहो अहो आम्हाला अपेक्षित नव्हतं. आम्हाला बी अपेक्षित नव्हतं. अहो तुम्ही रागवू नका ना. रागावलो नाही, दया येते तुमची. चला आई.